यश तुम्हाला केव्हा मिळतो हे सद्गुरू स्वामींनी आपल्याला उत्तम शब्दात विशद करून सांगितलेलं आहे. यशाची पहिली पायरी म्हणजेच अपयश. आता हे अपयश आणि त्याची पहिली पायरी म्हणजेच काय, तर सद्गुरू स्वामींनी ह्याचं उदाहरण देता उत्तम शब्दात हे बोलले की नानासाहेब धर्माधिकारी जेव्हा निरूपणासाठी बाहेर पडायचे, त्यांना लोक फार वाईट बोलायचे. आता ही लोक म्हणजे कोण? संपूर्ण प्रजा नाही, तर लोकमतातली ती माणसं ज्यांचा बैठकीसाठी विरोध असायचा. त्यांना असं वाटायचं की बैठक हे करमणुकीचं साधन असायचं. तर जेव्हा सद्गुरू स्वामी म्हणजेच नानासाहेब धर्माधिकारी जेव्हा निरूपणा करता बाहेर निघायचे, लोक त्यांना अडवायची, फार वाईट बोलायचे. कधी कधी ते घरातून फार लेट निघायचे. का? तर लोक अडवायला नको, टाइम समजून यायला नको म्हणून ते गप्प त्यांना राहिले नाहीत ना. या कारणांमुळे अडचणी येत आहेत. म्हणून नानासाहेब धर्माधिकारी गप्प राहिले नाहीत ना. त्यांना करायचा प्रयत्न ते करत राहिले आणि त्याच प्रयत्नांची फळं आपण आज लाभ घेतोय त्याचा. श्रोते पुसती कोण ग्रंथ म्हणजेच मंगलाचरण. तर मंगलाचरण मध्ये श्री सद्गुरू स्वामी प्रत्येक आठवड्याला आपल्यासाठी निरूपण देतात. पण आपण काही आपलं आचरण मंगल करत नाही. चालू समास मात्र प्रत्येक आठवड्याला बदलतो, पण मंगलाचरण का नाही बदलत याचा विचार केलाय का? नसेल केला तर करा. भाग येतो निरूपणातून. सद्गुरू स्वामी आपला भाग कसा सोडवते त्याचाही अनुभव घ्या. एकदा असंच झालं. एका बैठकीतल्या दास ने त्याचा भाग मांडला. मुलगीच होती ती, जॉब करायची. घराचा भार सगळा तिच्यावरच होता. तिला जॉब मध्ये फार त्रास होत होता. रोज चालत जायचा त्रास, बस भेटली की गर्दीचा त्रास, असे अनेक त्रासांवर कंटाळलेली. पण घराची जबाबदारी त्याला नाही म्हणून चालणार नाही. म्हणून मग शेवटी तिने कंटाळून भाग मांडला. अधिष्ठान समोर सद्गुरू स्वामी जवळ की का असं होतंय, माझ्याच बरोबर का? कंटाळला सगळ्याचा. जॉब करायचा, रोज चालत जायचा, हातपाय दुखून येतात. तर सहज असा कानात आवाज आला तिच्या की तू नामस्मरण का नाही करत चालत असताना? करतेस का? मग असा नकळत तिच्या मनात, त्यांच्या मनात सद्गुरू स्वामींसोबत संवाद साधू लागला. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळू लागली आणि तेव्हा नेहमी असा सद्गुरू स्वामींबरोबर मनातल्या मनात संवाद साधू लागली आणि तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागली.
आणि यालाच तर म्हणतात अंतरीच्या अंतरात्म्याबरोबर सद्गुरू स्वामींबरोबर संवाद. एकरूप व्हायचं, अंतरी संवाद साधायचा किंवा साधण्याकरता प्रत्येक वेळी तुम्हाला काही अधिष्ठान समोर जावं लागत नाही. आपण मनातल्या मनात सुद्धा अधिष्ठान डोळ्यात मनात साठवून संवाद साधू शकतो. नातं म्हणजे काय हो? ते नाही जे लगेच तुटून जाते. आजकालच्या जगात सगळ्यात मोठं नातं तेच आहे. सर्वात श्रेष्ठ नातं तेच आहे, ज्यामध्ये विश्वास आहे. निस्वार्थी प्रेम आहे. ते नातं खरं सत्याचं व अटूट आहे. कारण त्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. गैरवर्तणूक नाहीये. असं नातं कुठे आहे? ते एकदा जर माणूस आपला मानलं तर घ्यायचं ना समजून. आहे तसं समजून घ्या. माणूस समजून नाती चालवून ठेवायची नातं मनात. म्हणजेच माणूस काही सॉफ्टवेअर नाही जे प्रत्येक वेळी आपण अपग्रेड करू शकतो, अपडेट करू शकतो. कितीही काही झालं तर शेवटी आयुष्यात सोबत ही लागतेच. ते वेळ आल्यावर समजते. जर वेळेवरच समजलं तर किती बरं होईल ना. आणि राहिली मुलींची बाजू. मुलींची बाजू ही पडकीच. मुलींकडे 2 घरं दिली परमेश्वराने की त्या दोन्ही घरांचा सांभाळ ती उत्तमपणे चोख करते. आणि यात काही शंका नाही की ही जबाबदारी त्या अगदी उत्तमपणे पार पाडतात. त्यामुळे खरंच स्त्री शक्ती याला सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. पण ती स्त्री आहे, एक माणूसच आहे ना. घरातल्यांचं करायचं, पोरांचं करायचं, मग नवऱ्याचं करायचं, माहेरच्यांची मंडळी, सासरकडची मंडळी यांच्या सगळ्यांच्या गोष्टीचं ऐकायचं, नाती सांभाळायची, मानपान करायचं. ह्यात तिच्या इच्छा, आशा, तिचं मत कुठेतरी हरवूनच जातं. कालांतराने ती स्वतःला हरवूनच जाते. हे तर सगळेच तिचंच कर्तव्य करते. नको असेल जायचं तरी मनाला समजवून तिकडे जाते. मनात इच्छा नसेल तरी तिकडे मान रमवायचा प्रयत्न करते. कधी वाटतं सोडून द्यावं सगळं जग. सद्गुरू स्वामी म्हणतात तिला समजून सांगते. ही सांगतात की अगं तुझ्या जागी दुसरं कोणी स्त्री असते तर कधीच सोडून गेली असती. थकली असशील तर थोडं थांब, आराम कर, विश्राम घे, मनाला थोडी शांतता दे. डोळे उघडून अंतरीच्या अंतरात्म्याबरोबर संवाद साधा. प्रश्नांची उत्तरं लगेच भेटतील.